प्रभाग क्रमांक 20 मधून योगेंद्र थोरात, तृप्ती दीपक कांबळे उर्फ सांगलीकर आणि सुनील गवळी यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी. आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल. प्रभाग क्रमांक 20 मधील भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार योगेंद्र थोरात, तृप्ती दीपक कांबळे उर्फ सांगलीकर आणि सुनील गवळी यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभागाचा केलेला विकास यामुळे जनता पुन्हा एकदा आपल्याला विजयी करेल असा विश्वास योगेंद्र थोरात यांनी व्यक्त केला आहे. आज प्रभाग क्रमांक 20 मधून आम्ही भाजपतर्फे अर्ज भरलेला आहे. अ गट जिथं मागासवर्गीय महिला आहे अशा ठिकाणी आपण उद्योजिका ज्या आहेत आपल्या प्रभाग 20 मधलेच मतदार आहेत आणि ज्यांच्या हाताखाली 300 ते 400 महिला आज प्रभागातल्या काम करत आहेत. स्वतः त्या बँकेच्या त्यांच्या स्वतःच्या चेअरमन आहेत आणि अशा बचत गटांच्या माध्यमातून त्यांचं महिलांमध्ये खूप चांगलं एक जाळं पसरलेलं आहे. त्यांच्या कामाला ते आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला वचनही दिलेलं आहे की भविष्यात आपण महिलांना घरात 1000 महिलांना उद्योग आम्ही सुरू करून देऊ. अशा तृप्ती दीपक कांबळे ब गटातून आमचे जे एक मुख्याध्यापक आहेत अभिनव शाळेचे, आम्ही त्यांना घेतलेलं आहे की सुनील पोपट गवळी आणि क गटातून मी स्वतः माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आम्ही ओपनमधून लढतो आहे. आज आम्ही अर्ज भरलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की मिरजमधला एकमेव प्रभाग जो मागणीमुक्त आहे तो आमचा 20 आहे. आज 5 नंबरमधून 7 नंबरमधून बऱ्याच ठिकाणी मला इलेक्शनला उभा राहा असं मागणी आली. मागासवर्गीय बऱ्याच ठिकाणी तिथं आरक्षण आहे, 3 नंबर असेल 8 नंबर असेल अशा बऱ्याच ठिकाणून होतं. पण मी माझ्या वार्डामध्ये जे शाळा डेव्हलप केल्यात, हॉस्पिटलही केलेत, ते चुकीच्या हातात जाऊ नयेत. ज्यांच्या प्रायव्हेट शाळा आहेत ती लोक ज्यांच्या प्रायव्हेट शाळा आहेत ती या नगरपालिकेच्या शाळा बंद पाडतील. ज्यांचे जुगार अड्डे आहेत ते जुगार अड्डे अजून वाढवतील आणि बरीच अशी. आता मी पहिलीच बैठा याच्यात काय बोलणार नाही जास्त, मात्र या लोकांच्या ताब्यात हा चांगला वाढ जाऊ नये म्हणून मी दुसरीकडे न उभारता परत एकदा माझ्या वार्डातच उभारलेला आहे. माझ्या वार्डातले लोक सज्ञान आहेत, 53 कोटीची कामं झालेली आहेत. आम्हाला नक्की ते आशीर्वाद देतील असे आम्हाला आशा. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.